नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज कोणत्या शॉपचं म्हणजे काय म्हणतात कोलॅबरेशन किंवा अशी कोणती व्हिडिओ नाही, तर आमच्या सोसायटीमधली म्हणजे श्रमसाफल्य मंडळ स्वराज्याचे राजे. तर तुम्ही आतापर्यंत खूप जास्त व्हिडिओ बघितले असणार, म्हणजे गणपतीचे किंवा दहीहंडीचे. तर आज आहे आमच्या सोसायटीमध्ये एक कार्यक्रम आहे, त्याची तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे. तर माझ्यासोबत आहे रोहन आणि अथर्व. आता रोहन तुम्हाला काय काय सोसायटीमध्ये आता ती कार्यक्रमाची रूपरेषा ती तुम्हाला सांगणार आहे. आमच्या सोसायटीमध्ये हनुमानाचं मंदिर आहे, त्याच्या कळसाची स्थापना आणि स्वामी समर्थांची मूर्ती आम्ही नवीन आणलेली आहे, त्याची स्थापना प्लस आपलं शंकराचं मंदिर नव्याने आम्ही बांधणी केलेली आहे. त्याची शंकराच्या मंदिरामध्ये शंकराची पिंड आणि साईबाबांची मूर्ती, शंकराच्या मंदिरामध्ये नाही, हनुमानाच्या मंदिरामध्ये साईबाबांची मूर्ती, याची स्थापना आज, याच्या स्थापनेसाठी आजचा शुभ दिवस असल्यामुळे आज आमच्या सोसायटीमध्ये स्थापना चालू झालेली आहे. आम्ही आता सध्या तिथे पोहोचतो आणि जे काय असेल ते पुढचं तुम्ही नंतर तुम्ही बघा. आणि कोणी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि जे कोणी पण सोसायटीमधले जे कोणी व्हिडिओ बघत असतील ना, तर सर्वांनी मी तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांपर्यंत शेअर करा, कारण आपली सोसायटीतले जे कार्यक्रम एवढं सर्व चांगल्या मोठ्या ह्यानी होत आहे, तर ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. फक्त एवढी काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत. हां, तर चॅनलवरती म्हणजे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. थँक्यू, बाय. गोपालचूडामणि यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलम्. वरदमङ्गले श्रीमन्महागणाधिपतये नमः. तिथिर्विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चकरणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य प्रागुक्तपदे देशकाले च एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. तुम्ही म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्ती अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अद्य शुभदिने करिष्यमाण स्थिर प्रतिष्ठा कर्मणि कर्मार्हता सिद्ध्यर्थम मम जदम प्रभृति अद्य यावत् दृष्टादृष्ट सांसर्गिक शारीरिक मानसिक कायिक स्पृश्य अस्पृश्य ज्ञात अज्ञात भुक्त अभुक्त पीत अपीत सकल पातक लघुपातक महापातक संकरीकरण मलिनीकरण जाती ध्वंसकर मध्ये संभावित पापपुंजानां निराशार्थम आवयोः करिष्यमाण प्रतिष्ठा कर्मणि कर्मार्हता अधिकार सिद्ध्यर्थम कृच्छ्रत्रय प्रायश्चित्तं तत्प्रति आमनाय यथाशक्ति गो निष्क्रयी भूतम
व्यावहारिक द्रव्यदानेन प्रायश्चित्तम अहम तामणात पाणी सोडा आचरिष्ये तदंगम गोपूजनंच करिष्ये. आता सगळ्यांनी हात जोडून बघा. फक्त हे यजमान ते गायीचं पैशाच्या स्वरूपी गायीचं पूजन करतायत. गवा मंगेश दृष्टंते भुवनानि चतुर्दश यस्मात् तस्माच्चिवम्यस्य आदिह लोके अस्याम व्यावहारिक द्रव्य भगवान सांगाम सपरिवाराम साजुदां सजतिकाम आवाहयामि रुद्ररूपिणी गवे नमः. समस्तोपचारार्थे शतपुष्पं समर्पयामि. यज्ञसाधनभूताया विश्वरूपधरो देव प्रियदामनया गवायं कृच्छत्रयं प्रायश्चित्तार्थं कर्माराधिकारार्थं तामणात पाणी सोडा. निष्क्रय द्रव्यद्वारा गोप्रदानं यथावकाशेन गुरवे दातुम अहम म्हणायचं. सुरज्येन मम प्रायश्चित्तानि यशेषाणि तव सर्वात्मकानि वै यावदेषाम् अशेषाणां कृष्णानि स्वर्णम्बरं कृष्ण कृष्ण कृष्ण. तामणात पाणी सोडा. अनेन प्रायश्चित्य विधिना पापापहमः विष्णो प्रियताम्. तुम्ही फक्त एकदा परत पाणी घ्या. सगळ्यांनी पाणी घ्या. हातात पाणी घेऊन ठेवा. सगळ्यांनी आपापल्या गोत्राचा उच्चार करा आणि आपापलं नाव घ्या. म्हणायचं मम सपत्नीकस्य शरीर वाक मनः शुद्ध्यर्थम पंचगव्य प्राशनम अहम तामणात पाणी सोडा करिष्ये. आता गुरुजी देत आहेत ते प्यायचंय. 3 वेळा एकदम यत्वगत्य गतं पापं देहे तिष्ठति मामके प्राशनं पंचगव्यस्य दहत्वग्निर्वेन्दनम्. पाणी प्यायले का? पाणी प्यायले मामके प्राशनं पंचगव्यस्य दहत्वग्निर्वेन्दनम्. ह्रीं प्राश्यस्तं प्रक्षाल्य आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षदाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः. विरिञ्चिनाथोत्पन्नो परमेष्ठी सर्वजो सर्वाणि कामानि करो भव. वेदबद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलः तेन त्वामपि बध्नामि रक्षे वाचल. मी फक्त नाही त्यांना हळद कुंकू लावून झालं की यांची गाठ प्रतिष्ठेचा विधी करतोय. तर त्याबद्दल सगळ्या देवतांनी या ठिकाणी उपस्थित राहून या केलेल्या कार्यक्रमाचं करत असलेल्या कार्यक्रमाचं अल्पोक्त शुभ पुण्य फल आम्हाला प्राप्त व्हावं. सगळ्यांच्या मनातल्या कामना असतील त्या परिपूर्ण व्हाव्या. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आज इथे देवांची प्रार्थना करतोय. सुरुवात करतोय. नमस्कार करा. जय देवी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका स्वरूपिणी. सगळ्यांनी आपापल्या कुलदेवतेचं नाव घ्या मनामध्ये. राजराजेश्वरी समस्त कुलदेवता तथा त्याचप्रमाणे मुंबई स्थित समस्त वागुलनाथ सिद्धिविनायक महालक्ष्मी आदी आसीमांत ग्रामदेवता अत्र स्थलस्थित भवानी शंकर महामृत्युंजय देवता श्री स्वामी समर्थ देवता श्री सिद्धिविनायक महागणपती देवता श्री साईनाथ देवता सद्गुरु देवता त्याचप्रमाणे ठिकाणदार सौद्यक समस्त देवता सगळ्यांचा घर आकार घर कुलाचार वशिक निर्वशिक सौद्यक समस्त देवता ब्राह्मण महापुरुषादी समस्त देवता समस्त सर्वांचे पितृपूर्वजगण आणि आज या ठिकाणी असलेले ब्राह्मण ब्रह्मवृंद उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना नमस्कार करून आज या ठिकाणी सर्व देवांना नमस्कार करून आपण दिलेल्या शक्ती बुद्धी आणि प्रेरणेप्रमाणे आज या ठिकाणी इथे हनुमंताचं जे देऊळ आहे त्यामध्ये गणपती साईबाबा आणि भवानी शंकर महामृत्युंजय रुद्र त्याचप्रमाणे शिखर कलश अशा सगळ्यांचं जे काही त्यांनी नूतनीकरण केलेलं आहे आणि दुसरीकडे मूर्त्या चालन विधी करून दुसरीकडे बसवणार आहेत. तर त्याबद्दल देवतांनो आज या ठिकाणी तुम्हाला इथे प्रतिष्ठेच्या निमित्ताने विडा नारळ प्रत्येकाचा बहुमान काढलेला आहे. तो मान्य करून घेऊन सर्व देवतांनी आपापल्या इष्टगणांसह या ठिकाणी उपस्थित राहून त्या करत असलेल्या प्रतिष्ठा सोहळ्याचं उत्तम अशा प्रकारचं कल्पोक्त शुभपुण्यफल त्या सर्व यजमानांना कुटुंबियांना त्याचप्रमाणे इथे रहिवासी असलेल्या समस्त मंडळांना संस्थांना सर्व लोकांना इथल्या भक्तजनांना प्राप्त करून द्या. यामध्ये करत असताना काही मंत्रात तंत्रात उपचारात ब्राह्मणांकडनं वावरताना यजमानांकडनं काही चूक मागपराध घडले असतील तर त्या सर्व मातृवात्सल्याने मायपुटी घालून सर्वांचं सदा सर्वदा रक्षण करा कल्याण करा. असंच एक मताने एक विचाराने सर्वांना एकत्र ठेवून सर्वांना सद्बुद्धी सत्श्रवण सत्संगत यांचा लाभ द्या आणि ही करत असलेली सेवा मान्य करून घेऊन ह्यापेक्षाही चांगली सेवा करण्याची त्यांना मुद्दे देऊन अशी शक्ती बुद्धी आणि प्रेरणा त्यांना द्या आणि भरते करून मनोरथ सिद्ध करा. मनोरथा सफला संतो.
मलयाचल संबोधं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रचवाम्यहं तन्दुर्वे मृतजन्मासुरन्दाभाग्यसन्निकेतनाथ अश्वत्थोदम्बरकशाचोदन्यगुणोदमलपापन्यमङ्गायिकादारगुरुमुनिगुणाः फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तदशेऽस्मिन् शिवामिदं सर्वधर्मफलप्रदं कनकङ्कुलिशं नीलं पद्मरागोऽथमौक्तिकम् एतानि पञ्चरत्नानि कुम्भेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहं हिरण्यगर्भगर्भसमीमुदीजौषधौसोः अनन्तपुण्यफलदः कुम्भेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहं सुधा 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 स्पर्शमीशाना देवया सुधा वासो हि सर्वदेवत्यं शुद्ध्यर्थं पंचगव्येन स्तंभनं वै करोम्यहं स्नात्वा अर्चायै नमः। झालं की पंचामृत. हां पंचामृत आहे तिथे एक 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 थांब तसं नको. दूध तसंच घाल. बाकीचं चांगलं आहे का त्याच्यात? जरा मधले साईड व्हा म्हणजे गुरुजींना दिसेल साईडसाठी करतायत ते. जरा मागे थांबा. मग सगळ्यांना पाणी घालायला सांग. एक मिनिट थांब. शुद्ध्यर्थे भस्मादिनानाविध यथा लाभद्रव्येण स्नपनपूर्वक द्वादशकलशेन स्तमनं करिष्ये औदुम्बरपीठे यथाशक्ति टोपपीठे अर्चामुपवेश्य फलितः अष्टदिक्षु कलशवर कलशवर घाल पाणी जरा कलशवर वरुणान् सांगान् परिवारान् साजुधान् सत्यकाम् आवाहयामि वरुणेभ्यो नमः समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि वरुणं पाशं वरुणेभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि अनेन नाममात्रकृतार्जनेन वरुणाः प्रीयन्ता. तूप झालं ना आता मध घाला. स्वामींना घाला ना. भस्मस्नान भस्माचं स्नान घालायचंय. शुद्ध गोमय लाभोष्ठम अच्छष्टम पावकस्य च सर्वपापेन मुक्तै अर्चेस्मिन् स्नपयाम्यहं नमः भस्मस्नानं समर्पयामि. सगळीकडे इकडे मध घाला. साखर हाताने घाला. गुरुजी पाणी सोडू का? पाणी घालत राहा. पाणी बघा काय इकडे द्या. तुम्ही ते समोर स्नान घालायचंय. इकडे स्वामीला पाणी घाला. ते बघ पुढे पाणी नाही इकडे जरा येत ना सप्तधान्य पाण्याच्या तांब्यात घाल. औषध घाल.
भस्मस्नानं समर्पयामि अनन्तपुण्यफलम् अर्चेषु समर्पयाम्यहम् अनन्तपुण्यफलम् अर्चेषु समर्पयाम्यहं फलस्नानं समर्पयामि पंचैतान् पल्लवान् नित्यम् अर्चेषु समर्पयाम्यहं पल्लवस्नानं समर्पयामि अश्वस्थानात् गजस्थानात् वल्मीकात् सङ्गमादिनात् मृत्तिका स्नानं समर्पयामि मृत्तिका कषाय स्नानं समर्पयामि फलयाचल संबोधं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं व्यं चन्दनं समर्पयाम्यहं चन्दनस्नानं समर्पयामि देव सप्तधान्यं समर्पयाम्यहं सप्तधान्यस्नानं समर्पयामि स्नानार्थं स्नानं समर्पयामि स्नानार्थं तव देवेषु पवित्रस्तोय उत्तमां तीर्थेभ्यश्च समानीतं गृहाण परमेश्वर शुद्धोदकस्नानं समर्पयामि जरा मुख्य यजमान सोडून बाकी ज्यांनी गर्दी जरा बाजूला करा सगळ्यांना स्नान घालायचं आहे थोड्या वेळात मुख्य स्नानाचा विधी चालू आहे ऋषभस्तप्तके चराः ॐ अष्टमङ्गलयुक्तेन देवदेवोस्तुते वसवश्चाभिषिञ्चन्तु कलशेने अष्टमेन वै ततः पञ्चरत्नोदकेन हिरण्यगर्भगर्भस्तमेमबीजं विधावसोऽनन्तपुण्यव्रतमतश्शान्तिप्रयुक्तमेति समुष्णाप्यो एककुम्भे शमीफलाशवटकदिनबिल्वाश्वत्थ विकङ्कतमसाम्र शिरीषोदुम्बराणां पल्लयां कषापल्लवान् कषायां कीर्तमा औदुम्ब अश्वत्थोदुम्बरप्रक्षाचूतन्योदन्तपल्लवाः पञ्चमुखा इति ख्याता सर्वकर्मसुशोभनाः इति अभिषिच्य देवस्तोत्रेण मन्त्रेण वा नानाविधफलरसेन पुण्यरसेन च देवो स्नापयेत वस्त्रेण परिवृज्य आचमनं दत्त्वा वापरलेला नाही तो आपण लावला बी नाही असं काचच आहे माधुरीच्या आणावं लागणार कधी आणा ना ते गुरुजी काच चालेल का चालेल नाही ते देव दिसलं पाहिजे आहे मोठी आहे ना किती नको जाऊ एक मिनिट काका काका हो हो आरसा दाखवताना बाकीच्यांनी लांब उभे राहा डोळे उघडल्यानंतर दोन हाताने भाई दोन हाताने प्रत्येकाला त्याचं त्याचं रूप व्यवस्थित दाखवायचं आहे आणि ते सगळे तांदळाचं पण एकत्र मधुना अंजनंतर लेखन काले देवस्य परतो न कश्चित् तिष्ठेत आदर्श भक्ताति दर्शयेत सगळं कळर नंदी विंदी सगळं आपलं दोन मिनिटं बाजूला 2 मिनिटं
नवमं भालचन्द्रञ्जनशं तविनाशकमेकाधिरङ्गणपतिन्द्वादिशत्वजाननं द्वादशैताननामानेत्रसन्देशः पुरेन्द्रः न च विघ्नभजन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थिरवदे विद्यार्थनार्थिरवदे पुत्रार्थिरवदे जपेद गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे पुनर्लभेद संवत्सरेण सिद्धिर्जरवदे नवदेनात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च निगदवाच समर्पयेत् स विद्या भवेत् सर्वाग्णे तस्य प्रसादतः येणार ग्रुपवर येणार अश्वत्थवर्णे भूते संतोष संतोष आपण ना आता हे करायचं आपण झालेलं आहे महिलांसाठी वेगळी लाईन लावा ना त्याला पाहिजे करू नको इकडून असं ये इकडे हा असं देवावरती पाणी ओतताना देवाचं नामस्मरण करायचं आहे बाकी कोणत्याही प्रकारचं बोलणं करायचं नाही नामस्मरण करा देवाचं नामस्मरण केल्याने पाणी होतं पूर्ण फळ प्राप्त होईल नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार दोघांचेच घेतो आली आहे ना यासारख्या जमीनदारांची उड्या आम्ही काढत
हा त्यांच्या हातातच दिलं. तुमचा उपास आहे. लाल होईल ते. हा, बस सफेद. हे सफेद घेतलं, सफेद लागला. लाल कलर जातो.